नमस्कार, आपण पाहताय व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम खदीब. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहूया पुढील बातमी आहे मुंबई काँग्रेसच्या संबंधित. युथ काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह. मुंबई युथ काँग्रेस सत्याग्रहाच्या मार्गावर. पाहूया पुढे हे सत्याग्रह कशासाठी करण्यात आलेला याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधीने. काय बोलायला या ठिकाणी दुसरा दिवस आहे. सत्याग्रहाचा मार्गावर आंदोलन केलं जात आहे. आता पण या ठिकाणी उपस्थित झालात, मार्गदर्शन केलं. आपण ह्या सगळ्या गोष्टीला कसं पाहतात आणि हा आंदोलन कुठपर्यंत राहणार? जेव्हा सगळेच मार्ग बंद झालेले, महात्मा गांधीजींनी त्या काळात इंग्रजांच्या विरोधात सत्याग्रह हा मार्ग गेला आणि तो सगळ्यात यशस्वी ठरला, ज्याच्यात व्हायलन्स पण नव्हतं आणि आपल्याला जे स्वतंत्रता मिळाली ते ह्याच मार्गाने मिळाली. आणि आज माझी शुभेच्छा आणि आज धन्यवाद आहे युथ काँग्रेसचे अध्यक्ष सबरीनजींना आणि त्यांच्या पूर्ण टीमला, की हा जो गांधीजींचा मार्ग इंग्रजांच्या विरोधात वापरला गेलेला आणि तो आज त्यांनी आज इकडे या तानाशाही सरकारच्या विरोधात वापरलेला आहे. एकीकडे मोदींचं असं म्हणणं आहे की आंदोलन जिंकले आहे आणि पुन्हा एक आंदोलन पुकारलं गेलेलं आहे. त्यांच्या म्हणण्याने आपल्या आंदोलनावर किती फरक पडतो? मोदीजींच्या म्हणण्याला मला नाही वाटत आहे आता कोण सिरियसली पण घेते. आज जर ट्रम्प बद्दल बोलाल, एवढा सगळा इन्सल्ट करून आज मोदीजींचा भारताच्या प्रधानमंत्रीचा इन्सल्ट म्हणजे भारत देशाचा प्रधान इन्सल्ट आहे असं असून सुद्धा जर ते त्यांच्याकडे परत जातात, त्यांना म्हणजे एक इंग्लिश मध्ये वर्ड आहे बुक किकिंग करतात, तर त्या माणसाचं मला नाही वाटत आहे या देशातच नाही पूर्ण जगात कोण सिरियसली घेत असेल त्याला. मला नक्कीच जिन्नाजी आणि त्यांच्या टीमवर विश्वास आहे. आणि हा जो आंदोलन हा नुसतं मुंबई युथ काँग्रेस आणि एका क्षेत्रासाठी नाहीये. मला त्यांच्यावर पूर्ण भरोसा आहे की हा घरोघरी जाईल, वॉर्ड लेवलवर, विधानसभेत, जिल्ह्यात आणि घरोघरी जाणार आहे आणि तो यशस्वी ठरणार आहे.